देशभरामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण होत असतानाच महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानं ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्यानं भाविकांना मात्र मोठा दिलासा मिळतोय। शिर्डी, शेगाव आणि पंढरपूर या तिन्ही देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोफत अन्नछत्र चालवलं जातं। शिर्डीमध्ये साई प्रसादालयात सरासरी 1.5 टन गॅसचा वापर होतो। मात्र साईबाबा संस्थानने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो गॅसची बचत होते। बुलढाण्यातल्या गजानन महाराज समाधी मंदिरात दररोज 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद तयार करण्यात येतो। यासाठी एक मास्टर किचन असून त्यात 70% सोलर एनर्जी आणि 30% लाकूड वापरण्यात येतं। पंढरपुरातही दिवसभरात 2 वेळेला भाविकांसाठी मोफत भोजन देण्यात येतं। याशिवाय भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडूचा प्रसाद बनवण्याचं कामही मंदिर समितीकडून सुरू असतं। सर्वसाधारणपणे महिन्याला 200 गॅस सिलेंडर एवढी गरज मंदिराला लागत असते। मात्र मंदिराकडे पुरेसा साठा असल्यानं इथेही परिणाम जाणवत नाही। सर, साधारणतः साई प्रसादालय आणि बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद जो आपण देतो ते तयार करण्यासाठी जे आहेत तर दैनंदिन आपल्याला मॅक्सिमम जे पीक पिरियड आहे तर 2 टन गॅस LPGची आपल्याला रिक्वायरमेंट असते। तर आपल्या इथे जे आहे तर 10 टनाच्या 2 बुलेट्स आहेत, म्हणजे 20 टन आपल्याकडे लोड आपण साठवू शकतो। सध्याच्या परिस्थिती बघता जे आहेत तर गॅसचा सध्या तरी आपल्याला काही तुटवडा नाही आहे। पुरवठादारांकडनं विहित वेळेत आपल्याला आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा केला जातोय आणि आपल्याकडचे जे आहे तर साधारणतः आणखीन 12 ते 15 दिवस गॅस पुरेल इतका गॅस आपल्याकडे सध्या शिल्लक आहे। या ठिकाणी दिवसाला जवळपास आपल्याला 150 सिलेंडरची आवश्यकता असते। सध्या आता आम्ही आजच त्याचा आढावा घेतलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून सुद्धा गॅस एजन्सीला सूचना प्राप्त झालेल्या आहेत। सध्या मंदिरे समितीमार्फत जे अन्नछत्र आणि लाडू उत्पादन केंद्र आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण नाही। परंतु आता आपण पाहतोय की जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत आहे। निश्चितच याची झळ या ठिकाणी सुद्धा बसू शकते, परंतु आम्ही आता नियोजन केल्यानुसार सध्या तरी मंदिरे समितीला कुठलीही अडचण नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।